नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहे. नरेंद्र मोदींची सभा झाली मुंबईत. 5व्या टप्प्यातली महाराष्ट्रातली ही शेवटची सभा. या सभेमध्ये जे काही मुद्दे नरेंद्र मोदी यांनी पुढे केले त्यात साधारणतः राम मंदिर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. 370 कलम हे एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्या अगोदर आपण पाहिलं की मुस्लिमांच्या संदर्भामध्ये त्यांनी इंटरव्ह्यूजमध्ये त्यांच्याशी जवळीक साधणाऱ्या खूप साऱ्या आठवणी सांगितल्या आणि नंतर जाहीर सभेमध्ये मात्र वेगवेगळ्या गोष्टी बोलताना दिसल्या, ज्यावर काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे. असं आहे की कालच्या सभेमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं किंवा त्यांचा फोकस काय होता हेच कोणाला कळलं नाही. संबंध प्रचारामध्ये नरेंद्र मोदी प्रचंड विसंगतीनं बोलत होते. तो भरकटल्यासारखं बोलत होते किंवा त्यांचे वेगवेगळे स्पीच रायटर वेगवेगळ्या थीम्स त्यांना देत होते आणि ते इतक्या लिहून दिलेलं वाचत होते. त्यामुळे एका बाजूला त्यांनी मध्यंतरी एक इंटरव्ह्यू दिला की मी हिंदू मुस्लिम करणार नाही, हिंदू मुस्लिम केलं तर मी राजकारणात राहायच्या योग्यतेचं नाही. पण त्याचा लगेच दिवसभराच्या नंतर त्यांनी पुन्हा सुरू केलं आणि इतकं द्वेषपूर्ण वक्तव्य यापूर्वी देशातल्या कुठल्याही पंतप्रधानांना कधी जाहीर वक्तव्यामध्ये वापरलं नव्हतं. त्यामुळं ते पराभवतेनं आता दिसत आहे आणि एका दृष्टीने आम्हाला फायदा असा झाला आहे की सर्व निवडणूक भाजपने मोदी केंद्रित केली. मोदींच्या नावावर आपण जिंकू असं एक गणित त्यांनी मांडलं. पण आज मोदींच्या विरुद्ध एक सुप्त लाट आहे. शेतकरी, बेरोजगार युवक, भ्रष्टाचाराला त्रस्त झालेले लोक, त्याचबरोबर संविधान बचाव म्हणून जे काही झालं होतं त्यामध्ये जे युवक आणि दलित हे सगळे एकत्र आलेले आहेत आणि लोकशाही वाचवण्याकरता म्हणजे मला आश्चर्य वाटलं की युवा पिढी इतक्या ताकदीनं पुढं आलेली आहे. त्यामुळे ही एकंदरीत प्रत्येक घटकामध्ये एक अँटी मोदी लहर आहे, वेगळी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरुद्ध वेगळ्या कारणामुळं असेल, बेरोजगार युवकांच्यामुळे वेगळ्या कारणाकरता आहे, महागाईने त्रस्त झालेल्या लोकांच्याकडे वेगळ्या कारणाकरता आहे. पण सगळ्यांचा फोकस एकच आहे, 10 वर्षांची मोदींच्या विरोधातली वैयक्तिक मोदींच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी, मोदींचा आलेला तिटकारा आता स्पष्ट होत आहे आणि आमच्या सुदैवानं ही सगळी कॅम्पेन मोदी सेंट्रिक झालेली आहे. पण म्हणून मग इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांना हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की सरकार हे इंडिया आघाडीचं येईल? नाही, एकंदरीतच रस्त्यावर आपण जेव्हा लोकांच्या मध्ये जातो तेव्हा ज्या प्रकारे शेतकरी GST कराबरोबर आवेशानं बोलतात, ज्यावर्षी कांदा उत्पादक फक्त मोदींना दोष देतात, ज्यावेळी युवक म्हणतात की आम्हाला फसवलं, 2 कोटी रोजगार दरवर्षी देतो म्हणून सांगितलं, असलेले रोजगार नष्ट होत आहेत आणि आम्ही डिग्र्या घेऊन बसलेलो आहे, आम्हाला नोकऱ्या नाहीत. त्यामध्ये त्यांचं जी उद्विग्नता आहे, राग आहे किंवा एकंदरीत जो भ्रष्टाचार चाललेला आहे, विशेषतः सुशिक्षित समाजामध्ये, उच्चभ्रू समाजामध्ये इलेक्टोरल बॉन्डचा भ्रष्टाचार पुढं आलेला आहे, जो सुप्रीम कोर्टानं आणलेला आहे. ही सगळी स्कीम घटनाबाह्य होती, बेकायदेशीर होती म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यामध्ये डोनेशन घ्यायचं आणि कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, रेट टाकायचा आणि नंतर पैसे मिळाले की रेट बंद करून टाकायचे, हे जे उघडकीस आलेलं आहे त्याची आम्ही सत्तेत आल्यावर निश्चितच SITने चौकशी करू. पण आता ते उच्चभ्रू समाजाच्या लक्षात आलेलं आहे की मोदींनी पद्धतशीरपणे कॅशलेस करप्शन कसं केलेलं आहे आणि त्याचबरोबर नैतिक भ्रष्टाचार झालेला आहे, जी निवडून आलेल्या आमदारांना खरेदी केलं, पळवून नेलं, धमक्या दिल्या आणि सामदाम दंड भेदभाव वापरून निवडून आलेलं सरकार पाडलेलं आहे. पण तुम्ही SIT चौकशी याची म्हणता, जी EDची प्रकरणं झाली? नाही, आम्ही फक्त इलेक्ट्रल बॉन्डबद्दल म्हणतो. अनेक चौकशा होतील, त्यामध्ये इलेक्ट्रल बॉन्डची एक असेल. बरं, महाराष्ट्रात मिशन 45 भाजपनं राबवलं, म्हणजे महायुतीनं. पण आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला सुद्धा 48 जागा मिळतील किंवा 45 जागा मिळतील, 38 वेगवेगळी विधानं येतात आपापल्या. आता ते त्यांची 400 के पार, 370 के पार, 45 पार हे सगळं अंगलट आलेलं आहे. कारण 370 के पार म्हटल्याबरोबर त्याचा संविधान बदलाशी लोकांनी संबंध लावला आणि भाजपच्या काही खासदारांनी जेव्हा म्हटलं की आम्हाला 370 जागा द्या पण आम्हाला संविधान बदलायचं आहे, तर तो मुद्दा आता इतका लोकांच्यामध्ये भिनलेला आहे की आता त्यांनी ते सोडून दिले.
त्याचं स्पष्टीकरण दिलं की कार्यकर्त्यांमध्ये प्रोत्साहन देण्याकरता आम्ही असं म्हणतो असं वगैरे त्यांनी काही स्पष्टीकरण दिलेलं आहे. परंतु 45 पार तर कोणी गांभीर्याने घेतलंच नव्हतं. त्यांना शेवटपर्यंत आपले उमेदवार निश्चित करता आले नाही. 45 पारचं कोण बोलतं आहे? आम्हाला मात्र आत्तापर्यंत शेवटचा टप्पा 2 टप्पे होतोपर्यंत मी स्वतः 35पर्यंत जागेचा अंदाज बांधला होता. पण आजच्या 2 टप्प्याच्या वातावरणानंतर आणि मुंबईची निवडणूक होणार आहे तिथलं वातावरण बघताना आमच्या नेत्यांचं आता आकलन पुढं गेलेलं आहे. 40च्या वर 45-46पर्यंत लोक म्हणायला लागले आहेत. त्यामुळं मला वाटतं की आता एकतर्फी निवडणूक झालेली आहे असं मला वाटतं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, पण इथले जे काही जीवनमरणाचे मुद्दे आहेत ते मात्र ऐरणीवर न येता आरोप प्रत्यारोपच साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला काय मिळाले झालं, आपल्याला. मोदींनी फक्त ही हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न केलेला आहे आणि हिंदू मुस्लिम करायचा प्रयत्न केल्यामुळं लोकांच्या प्रश्नात त्यांनी कधी स्पर्शच केला नाही. शेतीचे नाही केले, बेरोजगारीचे, महागाईचे नाही केले, मुंबईकरांचे नाही केले. आता मोदी म्हणतात की आम्ही बुलेट ट्रेन आणणार. मला मोदींचा एक सवाल आहे की महाराष्ट्रातल्या कुठल्या घटकानं आम्हाला मुंबई ते अहमदाबादची बुलेट ट्रेन द्या असं सांगितलं होतं आणि त्याकरता आम्ही कर्ज डोक्यावर घ्यायला तयार आहे. कुठल्या उद्योगपती म्हटला होता, कुठला आमदार म्हटला होता, खासदार म्हटला होता, राजकीय पक्षाचा नेता म्हटला होता. मुंबईच्या कुठल्या घटकानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेन मागितली होती? अहमदाबादला द्यायची बुलेट ट्रेन द्यायची होती, नागपूरची द्यायची, मँगलोरची द्यायची होती. ते आमचा एरिया डेव्हलप झाला असता. तर तुम्ही फक्त गुजरातची निवडणूक जिंकण्याकरता घाईगर्दीनं जपानला बुलेट ट्रेनचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. बुलेट ट्रेन त्याच्यामध्ये आल्या पाहिजे त्याबद्दल आमचं दुमत नाही, पण तुम्ही भारतीय इंजिनियरना द्या ना. तुम्ही जपानकडून का घेताय? आणि त्याकरता हे जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट जपानला दिलेलं आहे आणि ते कर्ज काढले जपानकडून. निम्म कर्ज महाराष्ट्राच्या लोकांनी बसलेलं आहे. काय फायदा महाराष्ट्राला होणार आहे? आणि म्हणून तुम्ही आमचं BKC मधलं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र पळवलं. तुम्ही अनेक गोष्टी पळवल्या. तुम्ही हिरा बाजार पळवला आणि त्यामुळं मुंबईचं महत्त्व करून अहमदाबादचं महत्त्व वाढवायचं. आणि मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत का गुजरातचे पंतप्रधान आहेत अशा प्रकारे वागत आहेत. मोठे मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्रात येत असताना त्यांनी गुजरातला पळवल्याचं आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. आणि मग मुंबईच्या मूलभूत प्रश्नांची ते काय चर्चा करणार आहे? बरं, देश पातळीवरचे जर आपण काही मुद्दे पाहिले तर उत्तर प्रदेशमधून राजमार्ग सुकर होतो पंतप्रधानपदाचा, सत्तेचा. यावेळीची उत्तर प्रदेशमधली परिस्थिती काही वेगळी असण्याची शक्यता आहे. खडतर आहे. त्यांच्या मागच्या वेळेला 62 जागा होत्या. आता मला वाटत नाही त्यांच्या 40-45च्या वर येतील. कारण त्याचं कारण काय झालं की एकतर गुजरातमधल्या एका मंत्र्यांनी जे ठाकूर समाजाबद्दल, राजपूत समाजाबद्दल जे उद्गार काढले त्याचा परिणाम गुजरातपेक्षा जास्त राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये झालेला आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनाची झळ अजूनही तिथं शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी अजूनही मोदींना माफ केलेलं नाही. तिसरी गोष्ट, मायावतीने कोणाशी युती न केल्यामुळं ते जे दलित समाज तो त्यांचा मायावतीनं मानणारा आहे तो आता संविधान बचावमध्ये लागलेला आहे. आणि त्यामुळं संविधान वाचवण्याकरता मोदींना पराभूत केलं पाहिजे. मग ते काँग्रेस असेल, सपा असेल, कम्युनिस्ट असेल, त्यांना मोठ्या प्रमाणात मतदान होताना दिसतंय. आणि शेवटचा मुद्दा, योगी आणि शहांचं जे अंतर्गत तिथं जुगलबंदी चाललेली आहे त्याचा एक फायदा आम्हाला मिळेल. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही म्हटला की राजमार्ग जातो तिथून, परंतु उत्तर प्रदेशमध्येच त्यांना मोठी हार पत्करावी लागणार. दुसरं म्हणजे या निमित्तानं 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसचा दलित, मुस्लिम, बहुजन हा जो वोटर होता हक्काचा, तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळला आहे. नाही, तो भाजपच्या विरोधात गेला आहे. काँग्रेसकडे वळला म्हणणार नाही, तो भाजपच्या विरोधात केला आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल तर राष्ट्रवादीच्या मागं, जर शिवसेनेचा उद्धवजींचा उमेदवार असेल तर त्याला देतात मतं, काँग्रेस असेल तर काँग्रेसला मिळतात. त्यामुळे हे मोदींच्या कृपेमुळे सगळं घडलेलं आहे. खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू.